इथं सगळे ह्या मोऱ्याच आहेत, मोऱ्या मासे आहेत. लाल मोर आहे बघा. पाऊस लय जोरात आलाय आता. कसा आहे पिंकी पाऊस? लयच पाऊस आलाय. राखी भिजले मी. पिंकी ना 2 जागी कालवण बनवते आता एकदमच. मासे टाकून घेते आता. दिसते बघा किती भारी. परत एकदा ना पिंकीच्या माहेराला येऊन पोहोचलोय. येरगावला आलोय. इकडे ना मोऱ्या भेटतात ह्या साईडला, तर मोऱ्या पकडायला आलोय इतक्या लांबून. तर सगळं सामान घेऊन आलोय. त्याच्यामध्ये पाने भांडे आहेत आणि तिकडं पिंकी ना पाटी घेऊन गेले. शालू जवळ पिशवी आहे, त्याच्यामध्ये बरंचसं सामान आहे. स्वयंपाक सुद्धा ह्या साईडला बनवायचं आहे. बघू आता तिकडे जाऊन आहे ना डोंगराच्या कडेला जायचं आहे. आणि इथे आहे ना डोंगराच्या खाली आहे ना मोठी खाण आहे. असा पावसाळ्यामध्ये ना त्याच्यामध्ये भरपूर पाणी असते, तर नदीला जाते ते पाणी आणि ते चढून मासे येतात बारीक बारीक ह्याच्यामध्ये खाणीमध्ये. तर ते ना पूर्ण आटले, आता थोडंच पाणी राहिलंय. बघू झोळायला जमतंय का तिकडं. झोळायला जमलं तर मासे भेटतील, आणि मासे भेटले जास्तच तर एखाद्या वेळेस आहे ना मार्केटला सुद्धा आहे ना जायला जमणार आहे. आजच्याला जाऊ तिकडं आणि बघू. सगळी पोरं गेल्या तिकडं समोर, कारण तर इतकं ऊन झालंय ना अख्खं आहे ना. इथं एवढ्या जागेमध्ये तर काही सावली नाही, पण तिकडे ना मोठी मोठी झाड आहेत त्या बाजूला. तिकडे जाऊ आता. सगळे ना पोहोचले तिकडं झाड खाली. इथं बघा तिकडे ना मोठी मोठी झाड आहे, तर सावली चांगली आहे. तिकडे जायचं पहिलं तर आपल्याला इथून चढून त्या बाजूला. झाड खाली आलोय, इतकं भारी वाटतंय ना. आणि जांभळं सुद्धा भरपूर आहे तिकडे ना. एक फांदी वाकवली रोहिदासने. तर काय अनुष्काने ह्या साईडला खिशा भरलाय. 2-2 खिसे भरलेत. हे बघा, हे असे बारीक बारीक असतात आणि हे ना इतके गोड लागतात ना. खातोय आता आणि कसे लागते ते सांगतोय. आंबट नाही, कडू नाही, एकदम गोड लागतात. तुरट नाही मेन आहे. या बाजूला बघा मनीषाने सकाळ सकाळीने आलते डोंगरामध्ये आणि त्यांनी कारवंदे तोडल्यात. त्या साईडला तोरणे थोडी. तिकडं सुद्धा ना एक घमील भरून ठेवलंय, विकायला ठेवलंय ते त्यांनी. विकायसाठी. हे आम्हाला खायला आणलंय त्यांनी. बारकी पाटी आणि ह्याच्यामध्ये हे बघा कारवंद्याची साईज एकदम मोठी मोठी. आताच तोडलेले ताजी कारवंद. त्या साईडला जांभळं, इकडे कारवंदे, इकडे तोरण. इथं समोर जायचंय. ते तिकडे मोठी मोठी झाडं दिसतात ना, तिथं खाण आहे. तर तिथं आता बघू जाऊन तिकडं मासे भेटतात का. उशीर झाला इथं थांबून. करवंद जांभळं खात होतो आम्ही. आता सगळी संपल्यात, थोडी राहिल्यात जांभळी, करवंद पण राहिल्यात. तर चला चाललो आम्ही त्या साईडला. चालल्यात बघा. इतकं भारी जागा ना हे. असं लोकेशन आहे, सगळं डोंगर भाग आहे इकडं. आता इथं समोरच खाण आहे आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण पाणी कमी झालंय. पावसाळ्यामध्ये ना फुल असते ती खाण. ह्या साईडने पाणी सगळं वाहत आहे. त्या साईडला सगळी जांभळीची झाडं बघा ना किती भरल्यात. जांभळे तर इतक्या जांभळे आहेत ना. आता ना सगळं मग खायचं झालंय डोंगरामध्ये. जांभळे आहेत, कारवंदे आहेत, तोरण तर होऊ लागल्यात. आता आंबे तयार झाल्यात. हे बघा इथं पूर्ण पाणी कमी झालंय आता आणि ह्याच्यामध्येच मासे पकडायच्यात. मासे ना वरती आता नाही तर दिसतात. आता बघू उतरल्याच्या नंतरच कळन की मासे भेटतात आपल्याला का नाही ते. आता बघतात इकडे सगळी जण. आता ना जास्त काही खोल नाही पाणी, तुम्हाला दाखवतोय. तर आता ना 4 जणी झोळतात आहे, पिंकी, मनीषा आणि शालू. हे बघा इतकंच असणार आहे, जास्त काही खोल नाही ते. चिखल आणि त्या दगड भरलेला असतील कडूनच. कोण दिले आम्हाला मुऱ्यात हे
मोऱ्या पक्या लागत पाहायला या मासा कडाला हे आहेत का पिंके मासे? लय हाय मासे लय लागतात ना हाताला. हा. मासे तर भरपूर लागतात हाताला. आता मासे बघू किती येतात. कडाले येतात बघा मासे कडेला. कडेला सुद्धा येतात ना. हा दिसतात बारीक बारीक येतात इथं. हे बघा इथं बारीक बारीक आहे ना मासे बरेचसे आहेत. निघून जा. लयच मासे आहे हाताला सुद्धा लागतात हे बघा. आम्ही आहे ना पाण्यामध्ये उतरलो पण नाही, कारण तरी खोल नाही जास्त आणि चौघी जणी पण आहेत. तर चौघींना आहे ना पकडायला जमतंय, झोळायला जमतंय. चौघींनाच बाहेरून दाखवतंय सगळं काय तुम्हाला. आणि बघू आता आतमध्ये जायला लागलं तर जाऊ आतमध्ये सुद्धा. मासे ना हुसकले, हात फिरवले खालून तर मासे बघा वरती सुद्धा आहे ना उड्या मारत्याने दिसतात. ए थांब थांब थांब. ते ना हलवायला नाही लागत झोळण, तर हलवलं ना तर मग मासे असे बिचकून मागच फिरतात. त्याच्यामुळे ना एकदम असं निवांत थांबायला लागते झोळण असं हातात धरूनच. लय मासे आहे फार वरती येतात असं. आता ना झोळण उचलून घेतात, त्या साईडने उचललंय. आता मासे बघायचे आहेत किती येतात ते. अनुष्काने झिंगे आणले, बारके झिंगे म्हणल्यावरती ना झिंगे मासे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मोरे पण आल्यात. जे आपल्याला पाहायला ते सुद्धा मासे आल्यात. मोरे मासे आल्यात मेन. म्हणजे दुसरे तर मासे भेटू शकतात पण मोऱ्या मेन आहेत आपल्याला. मोऱ्यानं ह्या दिवसामध्ये भेटत सुद्धा नाही आपल्या साईडला, तर त्याच्यामुळे ना बऱ्याचशा लांब आलो आजच्याला आपण. आणि मासे सफेद सुद्धा आहे ना भरपूर आलेत असं तर वाटतंय, कारण तर आहे ना झोळामधून आहे ना उड्या मारून आहे ना बाहेर जातात. मोठे मोठे मळे मासे आहे. आलेत ना मासे. हा, लय आल्या. हे बघा इतके मासे आलेत ना पहिल्या झोळामध्ये. सगळे मिक्स आहे. आणि त्या साईडला हे जे वरती दिसतात ना ते मोरे मासे आहेत, मेन मासे आहेत मेन. हे बघा सगळे मोठे मोठे आहे मुरी मासे. लय मासे आलेत पहिल्या झोळणाला. एकाच झोळणाचे मासे आहेत हे इतके. आता ना पहिलं तर साफ करून घ्यायचंय. जास्त पण कचरा नाही, थोडं आहे ना थोडा कचरा आलाय, माती वाळू आहे. वाळू आहे. आणि ते काढून झाल्याच्या नंतर त्या बाजूला सगळे मासेच आहेत. मुरी मासे आहे ना मोठी साईज आहे मुरी माशीची. त्याला येणार ना मुऱ्या सगळं मिक्स आहे. झालेत ना साफ करून आता. हा झाले. हे बघा किती मासे आल्यात. मला बरेचसे मासे आलेत. हे बघा परत तुम्हाला दाखवतोय. हे एकाच ठिकाणी जमा झालेत आणि मासे बघा किती आहेत. त्याच्यामध्ये ना मळे सुद्धा मोठे मोठे आहेत. परत ते दांडून मासे बोलतात ते सुद्धा आहेत. आणि मग बाकी सगळे ना मोरे मासे आहेत. ते मोरे मासे खाल्यात ते चिटकून बसतात. हे असे एका बाजूला हे आहेत ना, हे सगळे मोरे मासे आहेत. त्याला तोंडाला असा काटा असतो त्याने चिटकून बसतात ते. आता पाठीमध्ये घ्यायचे ठेवून. पहिलं झोळणाचे हे इतके मासे आले ना तर भिजून घेतलंय, कारण तर आहे ना ऊन लय होते.
आणि पाटी सुद्धा ना बारकीच आणली आणि मासे भेटायला लागलेत एकदम जास्त जास्त. आता ना दुसरं झोळण सुद्धा लावून घेतलंय. पहिलं झोळण आहे ना इथं लावून घेतलेलं आहे, पाटी ठेवले ना इथं एवढ्या जागेमध्ये. आणि लगेच आहे ना त्याच्याच शेजारी इथं ना दगडी दिसतात, तर ते कोंडून घेतल्यात. त्या दगडींना सुद्धा ना मासे बरेचसे असते ना एखाद्या वेळेस. त्या बाजूला तर उड्या मारताना दिसतात, म्हणल्यावरती ना मासे तर आहेतच. आता ना तुम्हाला मासे दाखवतोय. मी सुद्धा ना इथं बघतोय आता मासे ना बरेचसे हाताला लागतात, पण मासे बारीक बारीक आहेत तर हातामध्ये नाही येत नाही रे. आणि लोकेशन तर बघा तुम्हाला परत एकदा दाखवतोय. डोंगराच्याच खाली बघा इथं उंच डोंगर किती आहे मोठा, आणि त्याच्याच पायथ्याला आम्ही आता इथं मासे पकडतोय. आता ना परत एकदा उचलून घ्यायचंय. आता मच्छरदाणीमध्ये बघू पहिले तर किती मासे आले ते, त्याच्यानंतर झोळामध्ये बघू. मच्छरदाणीमध्ये ना कमी येतात, पण त्या फडक्याच्या झोळामध्ये जास्त मासे तरी सुद्धा ना आलेले तर दिसतात. हे बघा इथं सुद्धा ना बरेचसे मासे आलेत आता सुद्धा. अजून हे वतून घ्यायच्यात, साफ करायच्यात, अजून त्याच्यामधला कचरा काढून घ्यायचं. हे दुसरं झोळण आहे, दुसऱ्या झोळणाला सुद्धा ना तितकेच मासे आलेत परत एकदा. हे बघा हे आताचे मासे आहेत, त्याच्यानंतर हे पहिले मासे. आणि मळे तर इतकी मोठी साईज आहे ना मळे माशांची. आणि कलर सुद्धा ना बघा वेगळा कलर आहे त्यांचा. खालचा आता आहे ना परत एकदा ह्या साईडला झोळणं लावून घेतल्यात. आणि आता आहे ना जितके होते ना झोळणं ते सगळे लावून घेतल्यात. आता आहे ना मोठं राऊंड टाकलंय लांब, पण इतकं ऊन लागतंय ना इथं थांबायला सुद्धा ना जमत नाही बाहेर. तर आता थोड्या वेळाने तिकडं सावलीला थांबतोय आम्ही. तोपर्यंत आहे ना पाण्यामध्ये काय वाटत नाही जास्त, तरी सुद्धा ना झोळण काढल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला मासे दाखवतोय मी. हे बघा माग बारकं होतं ना झोळण ह्या दोघींनी लावलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा बघा हे इतके मासे आलेत. मुरी मासे, इकडे दांडून मासे, इकडे अनुष्कापाशी बरेचसे मासे आहेत. आणि त्या साईडला ते दोन मोठे झोळण होते ना ते सुद्धा काढून घेतल्यात. आता बघायचंय. आताच्या वेळेस आहे ना सगळे जास्त मासे आलेत ना. हे बघा मुऱ्या किती आल्यात. हे इथं सगळे ह्या मुऱ्याच आहेत, मुऱ्या मासे आहेत. लाल मोर आहे बघा. हे टोपलं आमचं आहे ते. लय मासे आलेत आता. हे आणा लवकर. आता ना वजन झालंय ना जास्त. मासे बरेचसे झाले त्याच्यामध्ये जाऊन. पाऊस आहे ना गरजायला लागलाय. आता ना शेवटचं झोळण लावलंय आणि पाऊस सुद्धा आलाय बघा. पाण्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल पाऊस आलाय, तो पण वळवाचा. शेवटचं झोळण आहे ना पटक्याने आम्ही लावून तर घेतलं. आता हुसकून घ्यायचंय, त्याच्यानंतर मग आपण लगेचच उचलू आणि जायला लागणार आहे. कारण तर बरंचसं लांब आहे ना, तिकडे चालत जायचं आहे. सगळं पोरांना ना पाठवलंय गाडीमध्ये.
ह्या बाजूने पाऊस आलाय. लयच वाढला आता पाऊस. हे उरका पिंकी आता निघायला लागण आता पटकेने. मासे ना आता भेटायला लागलेले पण नेमका ज्यानं पाऊस आला आता आता निघून जायला लागणार आहे लगेचच. ते पण बरंचसं सामान आहे तरी सुद्धा ना रोहिदासने जितकं होईल तितकं घेतलंय. गाडी पाशी गेल्यात ते दगडी सुद्धा आहे ना इथं मोठे मोठे आहेत. आता तर लय जोरात आलाय पाऊस. हे उरका पिंकी आता. आता भिजावलंच नाही तरी शेवटी आता ना जास्त दाखवायला जमत नाही तरी सुद्धा ना जितकं होईल तितकं दाखवतोयच. पाऊस लय जोरात आलाय आता. आता एखाद्या वेळेस ना आम्ही मासे घेऊन तिकडे जातोय. चला घ्या आता पटापट. लपायला सुद्धा ना जागा नाही तर थोडं तिकडे जाऊन थांबतो आता. आता नाही इथं थांबलं मी एका ह्या मोठ्या दगडाच्या खाली मग कडेला आहे. अजून सुद्धा मासे जमा करतात. लयच मोकर जोरात आलाय पाऊस आता. आणि पाऊस सुद्धा ना उघडण का नाही त्याची गॅरंटी तर वाटत नाही आता. असं जे ना भिजत भिजत जायला लागणार आहे आता गाडीपर्यंत. आणि गाडी सुद्धा ना काढून घेऊन जायला लागणार आहे कारण तरी ना गाडी गुंतून बसायला नको इकडंच. त्या बाजूने पिंकी सुद्धा येते इकडंच. कसा आहे पिंकी पाऊस? लयच पाऊस आलाय. राखी भिजले मी पूर्ण भिजलोय आता. मोबाईल सुद्धा आहे ना खिशामध्ये जे. आता हे बघा हे इतके मासे भेटल्यात आणि ते पण आहे ना बरेचसे वेगवेगळे मासे भेटल्यात. आता निघालो आम्ही ना. पाऊस लय जोरात आलाय आणि गरजायला सुद्धा ना लागलंय त्याच्यामुळे ना निघून चाललो आम्ही पटक्याने सगळं सामान घेऊन. आता आहे ना हे पाणी आहे आणि बरंचसं सामान आहे तरी सुद्धा ना तिकडे शालूने घेतलंय. आता ना लय जोरात पाऊस आलाय. निघालो आता आम्ही अशाच पावसामध्ये. चला गाडीपाशी जातोय. दाखवायला जमायचं नाही पहिलं तर ना तिकडे जावं घरी जावं. आता इथं जवळच लय झालेले जांभळं सुद्धा पण ते खायला का आता जमायचं नाही. जांभळं होते करवंद होते बरीचशी खाली पण तोडून सुद्धा घ्यायचे होते पण जमलं ना आता. आलो आता गाडीमध्ये. पूर्ण भिजून गेलोय ते पण सगळेच जण. तरी सुद्धा ना सगळे पोरं आलते रोहिदास घेऊन आलेला. गाडी इकडं डायरेक्ट रोडला आणून ठेवलेली. आता जायचं आहे इथं जवळ जाऊ आणि तिथंच कालवण बनवू घरी जाऊ इथं. चला आता तिकडेच भेटू. आता ना पाऊस पण उघडलाय. गाडी इथपर्यंत आली. आता इथून आहे ना चालत जायचं तिकडं. आणि इथं आहे ना पिंट्याच्या घरी जाऊ. मनीषा पिंट्या पिंकीचा भाव आहे पिंट्या. तरी त्यांच्या इथं जाऊ आणि तिकडे ज्यानं कालवण सुद्धा बनवायचं आहे. गाडी इथं लावून चाललो आहे. बघा पाणी आहे ना रस्त्याला किती निघालं. इतका जोरात पाऊस आलेला ना बऱ्याचसा जोरात पाऊस आलाय. उघडला आता चाललो आता तिकडं. आलोय बघा घरी आता. सगळेजण आपल्या अगोदरच आलेत. आता ना आलो आतमध्ये आणि लगेचच आहे ना तयारी चालली इकडे ना. पहिले तर मासे निवडून घेतात आणि कालवण सुद्धा बनवायचंय. तर बघू आता काय कसं बनवतात. दोन तीन मुरे आहेत आणि परत दांडवणी मासे आहेत आणि मळे मासे आहेत मोठे मोठे. तर आता कोणते घेतात मासे ते तुम्हाला दाखवते. मासे चमकतात बघा किती भारी. अजून सुद्धा ना जिवंत आहेत ना पिंके. जिवंतच आहे अजून. आणि या साईडला सगळे मळे घेतल्यात निवडून एका बाजूला. मळे सुद्धा जिवंत आहेत अजून. मळे माशाला जास्त टाइम जिवंत नाही राहत तरी सुद्धा ना मळे अजून आहे जिवंत कारण त्याला पाऊस आलेला
मग गारवा झालाय त्याच्यामुळे ना जिवंत राहतात. आणि ते दांडवून मासे सुद्धा आहे ना ते सुद्धा आहे ना लय भारी लागतात मासे. हे वेगळे मासे आहेत, हे आहेत ना हे वेगळे आहेत, हे जिवंत आहेत पूर्ण आता. आणि त्याच्यानंतर इकडे मळे सुद्धा दाखवते तुम्हाला या बाजूला. हे मळे आहेत बघा, साईज बघा किती मोठे, ताजे एकदम फ्रेश मासे. आणि त्या साईडला सगळे मासे बारीक निवडून घेतल्यात आणि मोरे मासे त्याच्यामध्येच मिक्स आहेत. ते निवडायला ना बराच उशीर लागेल. पहिले तर आहे ना ह्यांचं कालवण बनवायचं आहे. हे सुक्क बनवायचे आहेत मासे आणि त्यांचे ना कालवण बनवायचं. ते बारीक बारीक मासे दिसतात ना त्यांचं कालवण बनवायचं आहे. आता मोरे मासे त्याच्यामध्ये जे तर मिक्सच करू आता. हे मळे मासे आहे साफ करून घेतल्यात आणि तर सफेद मासे ते पण घेतल्यात मासे साफ करून. कांदा कापते आता. या साईडला ना लसूण ठेसून पण घेते मनीषा इकडं. आणि ते त्या बाजूला पिंकी आहे ना कांदा कापून घेते. कालवण बनवायचं आता सगळं उरकलं ना मग तुम्हाला परत एकदा दाखवतो. आता ना कालवण बनवायचंय तर त्याची तयारी केली इकडं. ह्या बाजूला काय काय सांग बरं जरा. इथं कोथिंबीर आहे, टोमॅटो, मिरच्या आणि इथं कांदा. या साईडला मसाले घेतल्यात एका ताटामध्ये सगळे. आणि लसूण तर मासे पण घेतले धुवून सगळे साफ करून. आता मासे इतके हे बारीक मेन आहे ना, हे बारीक आहे ना एकदम भारी लागतील ह्याच्यामध्ये ना, कारण तर मोरे मासे सुद्धा आहेत. हे बघा मोरे मासे आहेत आणि हे तर मळे आहेत. तर ह्याची चव तर तुम्हाला माहितीच असेल, मळे माशांची चव कशी लागते. हे ना फ्राय बनवायचे आहेत मळ्यांचे आणि ह्याचं पातळ कालवण बनवायचं. इतके पावसात आहे ना भिजत भिजत मासे पकडले तर आता कालवण बनवायचं आहे. आणि कालवण बनवून झाल्याच्या नंतर जेवण सुद्धा इथं जायचं. आता जेवायचंय त्याच्यानंतर मग घरी जायचंय. बरेच लांब पण जायचं अजून आपल्याला. वेरगावला आपण आजच्याला मग कारल्या फाट्यावरती पिंकी ना 2 जागी कालवण बनवते आता एकदमच. 2 कड्या ना ठेवून घेतल्यात कारण तरी घाय आहे, घरी पण जायचंय. दोन्ही बाजूला ना पहिल्यांदाच माशांच्या रेसिपी आहे ना शिजणार आहे, तुम्हाला दाखवते. आता सगळे मसाले घातल्यात. मसाले पण टाकून घेते आता. मासे टाकून घेते आता. दिसते बघा किती भारी मासे. आंबे टाकून घेते आता वरनं. मासे टाकून घेते, मसाले टाकले सगळे. आता ना झाले सगळं उरकलंय. इकडं बघा कालवण पण बनवून आणलंय 2 ठिकाणी. इकडं फ्राय केलेले मासे आहेत, या साईडला पातळ कालवण आहे. आता ना बसलो आम्ही जेवायला. जेवून घेतोय, सगळे जण बसलेत इथपर्यंत.
चला आता जेवण सुद्धा झालं आणि निघालो आता आम्ही घरी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.